नमस्कार मंडळी, आपले पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण लिंबामध्ये साखर घालून एकदा करा आणि वर्षभर खा अशी एक रेसिपी बनवणार आहोत. शिवाय आपण एका रेसिपीमध्ये 2 रेसिपी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला आपल्याला लिंब ही स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची आहेत आणि नंतर स्वच्छ अशा सुती कापडाने सर्व लिंब पुसून घ्यायची आहेत. कारण की आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती आपल्याला वर्षभर टिकवायची, यासाठी आपल्याला हे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपली लिंब पुसून झाल्यानंतर आपल्याला ही लिंब कापून घ्यायची आहेत. लिंब निवडताना आपल्याला पातळ सालीची अशी निवडून घ्यायची आहेत, तसेच ती फ्रेश असली पाहिजे. आणि लिंब आणल्या फ्रीजमध्ये न ठेवता लगेचच आपल्याला करायला घ्यायची आहेत. काय होतं, नाहीतर मग त्याच्यामध्ये कडसरपणा वाढतो. लिंब कापून घेण्याच्या आधी आपल्याला लिंब हा छान रसदार बनवायचा आहे. यासाठी आपल्याला या चॉपिंग पॅडवर लिंब मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त चोळून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामुळे लिंबामध्ये छान असा रस तयार होईल आणि मग लिंब कापल्यावर आपल्याला जास्त पिळायची गरज लागणार नाही. तसेच लिंब कापल्यानंतर आपल्याला त्याच्यातल्या सगळ्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे एखादी बी जरी राहिली तर आपण जे रेसिपी करणार आहोत त्याला कडसरपणा येईल. यासाठी आपल्याला लिंबातील सर्व बिया या आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. तसेच नेहमी लिंब कापताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला लिंब हा नेहमी आडवा कापायचा आहे. उभा कापला तर काय होईल, आपल्याला त्याला व्यवस्थित जोर देता येणार नाही आणि त्यातला लिंबाचा रस हा व्यवस्थित निघणार नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी लिंब कापताना आडवाच कापायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ही सगळी लिंब चॉपिंग पॅडवर छान असा रस तयार करून घ्यायचा आहे आणि सगळ्या लिंबामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे आपले सगळे लिंब तयार करून घ्यायचे आहेत. लिंबामधील सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग लिंबाला कडवटपणा येईल. आता या ठिकाणी आपल्याला एक मेजरमेंट कप घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही या ठिकाणी वाटी घेतली तरी चालणार आहे. आणि तसेच आपलं जे लिंबूचं स्क्वीझर असतं त्याच्याने सर्व लिंबामधला रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला अजूनपर्यंत आपल्या या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं. तर आज आपण अशा प्रकारे एक लिंब सरबताचं प्रीमिक्स तयार करणार आहोत की जे प्रीमिक्स वर्षभर फ्रीजच्या बाहेर सुद्धा राहू शकतं. शिवाय ते वर्षभर जर फ्रीजच्या बाहेर राहिले तरी त्याला काहीही होणार नाही. तर यासाठी आपल्याला ह्या सगळ्या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी एकदम जास्त सुद्धा लिंबाला जोर देऊन रस काढला नाही तरी चालणार आहे. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर जवळपास आपल्या सगळ्या लिंबांचा छान असा रस काढून झालेला आहे. शिवाय आपण ही लिंब पहिले मस्तपैकी स्क्वीज करून घेतल्यामुळे त्यातील सगळा छान असा रस निघालेला सुद्धा आहे. तर येथे परफेक्ट असे 9 लिंबांचा पूर्ण कपभर येथे रस आपला तयार झालेला आहे. आता ह्या रसाचं आपल्याला काय करायचं आहे, एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण तयार केलेलं 1 कप ज्यूस आहे लिंबाचं तो घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण मेजरिंग कप घेतलेला आहे. तर ह्या एका मेजरिंग कपला बरोबर याच मेजरने 3 कप साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. जर या ठिकाणी तुम्ही वाटी घेतली असेल तर 3 कप वाटी या ठिकाणी साखर तुम्हाला घालून घ्यायची आहे. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपीज तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी 3 कप साखर घालून झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. पण जास्त सुद्धा यामध्ये आपल्याला ढवळायचं नाही आहे. फक्त आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित अशी साखर पसरवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी एका ताटाऐवजी 2 ताटामध्ये हे प्रीमिक्स डिवाइड करणार आहे. म्हणजे काय आहे, आपलं हे जे प्रीमिक्स आहे ना ते 3 ते 4 दिवसामध्ये तयार होणार आहे. त्यामुळे हे लवकर सुकण्यासाठी मी हे 2 ताटामध्ये डिवाइड केलेलं आहे. शिवाय हे प्रीमिक्स करण्यासाठी आपल्याला गॅसची गरज नाही, तसेच उन्हाची सुद्धा गरज नाही. आपल्याला फक्त हे फॅनच्या वाऱ्यावर हे सुकवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी हे जे तयार केलेलं मिश्रण आहे हे 2 ताटामध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे काय होईल, हे लवकरात लवकर सुकलं जाईल. आता आपल्याला ह्याला अजिबात एकदा सेट केल्यानंतर हलवायचं नाही आहे. दर 7 ते 8 तासांनी आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला डायरेक्ट 7 ते 8 तासानंतर हात लावायचा आहे. तर हे तोपर्यंत आपण फॅनखाली असं सुकत ठेवूया आणि आपण पुढची रेसिपीकडे वळूया. तर या ठिकाणी आपले स्क्वीज करून राहिलेले लिंब या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत आणि लिंब छान होती, पिवळी धमक, शिवाय एकदम पातळ सालीची होती. त्यामुळे आपण ह्याचं लोणचं तयार करून घेणार आहोत. यासाठी मी येथे सर्व लिंबांच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. मगाशी मी जास्त लिंब स्क्वीज करू नका यासाठीच बोललेले की जरी याच्यामध्ये रस राहिले तर आपण ह्याचं लोणचं तयार करणार आहोत. शिवाय जास्त लिंब पिल्यानंतर त्याला जास्त कडसरपणा येतो. यासाठी आपण
जास्त स्क्वीज केली नाही आहेत लिंब. तसेच आपण मिरची आणि लिंबाचं लोणचं बनवणार आहोत. ह्या झाडावरच्याच माझ्या मिरच्या आहेत. शिवाय आपण मिरच्या नेहमी धुताना या देठ असतानाच धुवायच्या आहेत, म्हणजे काही त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही आणि वर्षभर लोणचं टिकण्यासाठी मदत होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला मिरच्या ह्या क्रॉस कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय त्याच्यामध्ये जे मसाले किंवा मीठ आहे ना, हळद वगैरे छान असं मुरलं जाईल. त्यामुळे आपल्याला क्रॉस या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर स्ट्रेट कापायचे असतील तर कापू शकता, पण अशा प्रकारे जेव्हा कापताना मिरच्या तेव्हा त्यामध्ये छान असा मसाला मुरला जातो. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या मिरच्या छान अशा आडव्या क्रॉस कापून झालेल्या आहेत. आता ह्या कापलेल्या मिरच्या आपल्याला आपण जे लिंब कापून घेतली आहेत त्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. हळद हे प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे आपण येथे थोड्या जास्त प्रमाणामध्ये हळद टाकणार आहे. तसंच मीठसुद्धा 2 ते 3 चमचे आपल्याला ह्या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळ्या फोडींना छान असं मीठ आणि हळद लागलं जाईल याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया. आणि लोणचं बनवण्यासाठी जे मसाला आहे तो आपण घरीच बनवणार आहोत. तर या ठिकाणी आपण बडीसोप, धणे, जिरे, मेथी आणि राईगर घेतलेलं आहे. हे सगळे आपल्याला हलकेसर पॅनवर गरम करून घ्यायचे आहे. जास्त करपवायचे नाही आहेत. फक्त आपल्याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करता येईल एवढं आपल्याला यांना मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मस्तपैकी मोहरीची डाळ ही हलकीसर भाजून झालेली आहे. आता ती काढून घेतल्यानंतर आपण धणे, जिरे, बडीसोप, मेथी हे सुद्धा पॅनवर छान असे हलकेसर भाजून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला थोडं हिंग घालून घ्यायचं आहे. तसेच मागच्या रेसिपीमध्ये आपण ज्याप्रमाणे लिंबाच्या लोणच्यासाठी वर्षभर लिंबाचं लोणचं टिकावं यासाठी कोरडी करून घेतलेली जी काचेची बरणी आहे त्याला हिंगाचा स्मोक द्यायचा आहे, म्हणजे ती आपलं वर्षभर लिंबाचं लोणचं टिकण्यासाठी मदत करते. तर त्याप्रमाणे आपण बरणी आणि झाकण करून घेऊया. तसेच आपण भाजून घेतलेले जे मसाले आहेत ते मिक्सरमधून बारीक असे वाटून घेऊया. राईगरमधली थोडीशीच आपल्याला राईगर ह्यामध्ये दळून घ्यायचे आहे. अर्ध्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि अर्धी मोहरी अशीच ठेवून द्यायची आहे. आता या ठिकाणी मी 1 वाटीभर एवढं तेल घेतलेलं आहे आणि ते छान वाफ येईपर्यंत मस्तपैकी गरम करून घेतलेलं आहे. ते थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपली जी शिल्लक राहिलेली मोहरी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तसेच अर्धा चमचा एवढं हिंग पावडरसुद्धा या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. काय होतं, एकदम जेव्हा गॅस आपण चालू ठेवतो ना तेव्हा जर आपण हे राईगर आणि हिंग टाकलं ना की त्याला कडवटपणा येतो लोणचेला. त्यासाठी आपल्याला हा गॅस बंद करूनच मग त्यामध्ये हिंग आणि मोहरी घालून घ्यायची आहे. आता हे छान गरम झाल्यानंतर आपण जो तयार करून घेतलेला मिक्सरमध्ये मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तो मसाला घालून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 पाव चमचा एवढी हळदसुद्धा घालून घ्यायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला या लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे तेल मस्तपैकी सगळं थंड झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये हे घालून घेऊया आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊया. बघा ना, आहे की नाही, आपण एका रेसिपीमध्ये या ठिकाणी 2 रेसिपी बनवणार आहोत. तर या ठिकाणी आपली दुसरी रेसिपी ही तयार झालेली आहे. आता हे जे मिक्स करून घेतलेले लोणचं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर आपण स्मोक दिलेल्या ह्या बरणीमध्ये हे सगळं लोणचं भरून घेऊया. बरेच जण ह्या लिंबांच्या सालीपासून पितांबरीची पावडर, लिक्विड किंवा भांडी घासण्यासाठी लिक्विड असे तयार करतात. माझी ही लिंबाची सालं एकदम छान आणि फ्रेश होती, यासाठी मी येथे लोणचं भरून ठेवलेलं आहे. तर येथे मस्तपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता यामध्ये जर पाहिजे असेल तर मी नंतर गरम करून थंड झाल्यावर तेल घालून घेणार आहे. तर आता आपल्याला हे लोणचं कोरड्या ठिकाणी छान असं स्टोअर करून ठेवायचं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्या लोणच्याला सुद्धा काही होणार नाही आणि वर्षभर आपलं लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं छान असं टिकणार आहे. तर या ठिकाणी आपली एक रेसिपी तयार झालेली आहे. तर आदल्या दिवशी संध्याकाळी मी आपली पहिली रेसिपी तयार केलेली आणि दुसऱ्या दिवशी 7 ते 8 तासानंतर आपल्याला अशा प्रकारे ही साखर सगळी 2 ताटातली व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. फक्त आपल्याला ती पसरवूनच घ्यायची आहे, मेल्ट होऊन द्यायची नाही आहे. आणि जर आपण ही अशीच ठेवली ना तर ती ताटाला चिटकून राहील. यासाठी आपल्याला ते 7 ते 8 तासानंतरच ह्या लिक्विडला म्हणजेच ह्या साखरेच्या पाकाला हात लावायचा आहे. तर अशाच प्रकारे मी दोन्ही ताटातली सगळी साखर ही व्यवस्थित अशी प्लेन करून घेतलेली आहे आणि पसरवून ठेवलेली आहे. पुन्हा 7 ते 8 तासानंतर आपल्याला 2 ते 4 दिवस असंच हे करत राहायचं आहे. तर जवळपास 4 दिवसानंतर आपल्या या साखरेचं असं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे बघितलं ना, ह्याचे छान असे स्फटिक तयार झालेले आहेत, म्हणजे जाडे असे गोळे तयार झालेले आहेत. हे लिंबू आणि साखरेचं जे आहे मिश्रण ते आपण दोन्ही ताटांमधलं एका ताटात सगळं काढून घेऊया. तसेच आपल्याला नेहमी जे मी बोलली 7 ते 8 तासानंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. एवढं ढवळायचं नाही आहे, फक्त आपल्याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय ते चिटकून नको राहिला ह्यासाठी. आता हे आपले तयार झालेले साखर आणि लिंबाचे स्फटिक आहेत ते आपल्याला मिक्सरमधून बारीक असे करून घ्यायचे आहेत.
3 ते 4 दिवसानंतर आपले हे अशा प्रकारे छान असे स्फटिक तयार होतात. आता आपण ज्या वेळेला लिंबाचा ज्यूस काढला त्याच वेळेला तुम्ही या ठिकाणी आल्याचा सुद्धा रस यामध्ये घालू शकता, म्हणजे छान असं लिंबू सरबताचं प्रीमिक्स तयार होणार आहे. आता आपल्याला हे स्फटिक मिक्सरमधून बारीक कसे करून घ्यायचे ते यावेळेला तुम्ही यामध्ये मीठसुद्धा घालू शकता, काळं मीठ किंवा सैंधव मीठ, किंवा तुम्हाला लिंब सरबत करताना टाकायचं असेल तर तेव्हासुद्धा घालू शकता. शिवाय आपल्याला मिक्सरमध्ये घातल्यानंतर ऑन ऑफ मोडवर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल ह्याच्या हीटने आहे ना पुन्हा हे प्रीमिक्सला पाणी सुटेल. त्यामुळे आपल्याला ऑन ऑफ मोडवर ही छान अशी प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली पहिली बॅच तयार झालेली आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बॅचचं सुद्धा प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच लिंबू आणि साखरेची पावडर ही तयार करून घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की ऑन ऑफ मोडवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपले मस्तपैकी प्रीमिक्स झालेले आहे. आता पुढची बॅचसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपलं प्रीमिक्स तर तयार झालेलं आहे. आता हे स्टोअर करताना आपल्याला एकदम सुकी कोरडी अशी बरणी पाहिजे. तर मी ही छान अशी उन्हात वाळवलेली बरणी आणि व्यवस्थित अशी कोरडी करून घेतली आहे, म्हणजे काय आहे वर्षभर हे आपलं लिंब सरबताचं प्रीमिक्स टिकायला मदत होणार आहे. शिवाय या सीझनमध्ये आता लिंब ही स्वस्त असतात. आता उन्हाळ्यामध्ये अजून ह्याची किंमत वाढायला सुरुवात होईल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी लिंब स्वस्त असताना अशा प्रकारे हे प्रीमिक्स तयार करून नक्कीच बघा. आणि अशा प्रकारे लिंब सरबताचं प्रीमिक्स तयार केल्यामुळे एखादा लहान मुलगा सुद्धा चटदिशी लिंब सरबत तयार करेल. अशा प्रकारे आपलं हे प्रीमिक्स तयार होतं. तर या ठिकाणी प्रत्येक ग्लासामध्ये मी 2-2 चमचे एवढं प्रीमिक्स घालून घेतलेलं आहे. तसेच तुम्हाला यामध्ये जर ॲडिशनल पाहिजे असेल तर जलजिरा पावडर टाकू शकता, हाजमोलाची गोळीसुद्धा घालू शकता. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया आणि छान असं पाणी घालून झाल्यानंतर आपण यामध्ये सब्जा घालून घेऊया. सब्जा मी ऑलरेडी भिजत घातलेला, तर यामध्ये आपण सब्जासुद्धा घालून घेतलेला आहे. सब्जा घातल्याने पोटाला थंडक मिळते, यासाठी आपण यामध्ये सब्जासुद्धा घालून घेतलेला आहे. तसेच यामध्ये चवीपुरते आपण मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असं सगळं सरबत मिक्स करून घेऊया. तर येथे आपले मस्तपैकी प्रीमिक्स आणि सरबतसुद्धा तयार झालेले आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. फक्त आपल्याला ही पावडर स्टोअर करून करताना एका कोरड्या आणि सुक्या अशा जागेवर ठेवून द्यायची आहे, म्हणजे त्याला पाण्याचा हात लागता कामा नये. म्हणजे ही पावडर वर्षभर अजिबात खराब होणार नाही.